मी आज तुम्हाला ओल्या काजूंची सुक्की भाजी बनवून दाखवते। मी काजूचं गर घेतलंय, साफ करून घेतलेत काजू। बटाटे घेतलेत बॉईल करून। आता आहे ना मी कढई घेतले, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये ना कांदा टाकलाय मी आणि कढीपत्ता। कांदा ना तेलामध्ये जरा परतून घ्यायचं चांगलं। आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो कापून टाकले मी बारीक करून। ते आहे ना मिक्स करून घ्यायचं असं। टोमॅटो आहे ना शिजवून द्यायचं तेल सुटेपर्यंत। बघा 5 मिनिटांनी आपलं टोमॅटो आणि कांदा शिजून झालाय। आता आहे ना तिखट मसाला टाकलाय मी, हळद टाकले पाव चमचा, गरम मसाला टाकलाय पाव चमचा आणि धना पावडर, आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। आणि आलं लसूणची पेस्ट टाकली 1 चमचाभर। त्याला पूर्ण असं मिक्स करायची, त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची अशी। आणि आता काजूचं गर आहे ना ते टाकून घेतलं, आणि बटाटा मी ना बॉईल करून घेतलेला तो टाकलाय त्याच्यामध्ये। पूर्ण आता मिक्स करायची भाजी। पाच मिनिटं ठेवून द्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आणि ओलं खोबरं घेतलंय मी, आणि खोबरं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। भाजी आपली शिजून झाली, असं 2-3 मिनिटच ठेवायचं। आणि कोथिंबीर वरून घालायची। बघा आपली काजूची भाजी तयार आहे।